नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी आजची माहिती म्हणजे खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर ठरणार आहे. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच DHS आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय म्हणजेच DMER अंतर्गत येणाऱ्या एका अतिशय महत्त्वाच्या भरती प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेणार आहोत. ही एक अशी मोठी संधी आहे जिची अनेक जण अक्षरशः चातकासारखी वाट पाहत असतात. सरकारी आरोग्य सेवेचा भाग बनणं हे केवळ एक काम नाहीये बरं का, तर ती खूप मोठी जबाबदारी आणि सन्मानाची गोष्ट आहे. खाजगी क्षेत्राच्या तुलनेत इथे मिळणारी सुरक्षितता, जॉब सिक्युरिटी आणि समाजाची थेट सेवा केल्याचं जे समाधान मिळतं ना, ते अगदी अतुलनीय आहे. म्हणूनच DHS आणि DMER मधील ही भरती म्हणजे केवळ एक नोकरी नसून एका अत्यंत सुरक्षित आणि प्रतिष्ठित करिअरची सुरुवात करण्याची खऱ्या अर्थाने एक सुवर्ण संधी आहे. चला तर मग या यशाचा ब्लूप्रिंट समजून घेऊया. आता साहजिकच पहिला प्रश्न पडतो तो पात्रतेचा, बरोबर? फार्मासिस्ट आणि फार्मसी ऑफिसर या दोन प्रमुख पदांसाठीचे निकष थोडे वेगळे आहेत. फार्मासिस्ट पदाचा विचार केला तर बी फार्मसी किंवा डी फार्मसी झालेले सर्व उमेदवार इथे थेट पात्र आहेत. आणि सगळ्यात मोठी गोडबातमी म्हणजे इथे कोणत्याही पूर्व अनुभवाची अट नाहीये. फ्रेशर्ससाठी हा एक मोठा दिलासा आहे. दुसरीकडे जर फार्मसी ऑफिसर पदासाठी बघितलं तर बी फार्मसी पदवीधरांनाही अनुभवाची गरज नाही, पण जर शिक्षण फक्त डी फार्मसी झालं असेल तर मात्र सरकारी, निमसरकारी किंवा अगदी खाजगी रुग्णालयात किमान 2 वर्षांचा क्लिनिकल अनुभव असणं बंधनकारक आहे. त्यामुळे यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केवळ पदवी किंवा अनुभव गाठीशी असून चालणार नाही. या दोन्ही पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी आपली फार्मसी ॲक्ट 1948 नुसार फार्मसी काउन्सिलकडे नोंदणी म्हणजेच ॲक्टिव्ह रजिस्ट्रेशन असणं अत्यंत अनिवार्य आहे. हे रजिस्ट्रेशन नसेल ना तर अर्ज प्रक्रियेला सुरुवातच करता येत नाही. त्यामुळे फॉर्म भरण्यापूर्वी ही नोंदणी अद्ययावत असल्याची नक्की खात्री करून घ्या. रणांगण, परीक्षेचे स्वरूप. आता आपण या परीक्षेच्या नॉन टेक्निकल आणि टेक्निकल अशा दोन्ही महत्त्वाच्या विभागांचे सविस्तर विश्लेषण करूया. आणि हे अगदी स्पष्टपणे दाखवून देतं की नॉन टेक्निकल विभाग किती अचूक आणि समान रीतीने विभागलेला आहे. इथे एकूण 60 प्रश्न आहेत आणि ते 4 उपविभागात अगदी बरोबरीने वाटले आहेत. 15 प्रश्न इंग्रजीचे, 15 मराठीचे, 15 सामान्य ज्ञानाचे आणि 15 प्रश्न लॉजिकल ॲबिलिटीचे. म्हणजेच प्रत्येक विषयाला समान महत्त्व आहे. कोणत्याही एका विषयाला गृहीत धरून किंवा सोडून चालणार नाही हे नक्की. आता या 60 प्रश्नांपैकी भाषा विषयांचा विचार करूया. इंग्रजीमध्ये प्रामुख्याने ग्रामर, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द आणि रिकाम्या जागा भरणे यांसारख्या बाबींवर भर असतो. आणि हे लक्षात ठेवा, हे प्रश्न पूर्णपणे इंग्रजीतूनच विचारले जातील. दुसरीकडे मराठी व्याकरणामध्ये म्हणी, प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांच्या लेखकांची नावे यावर प्रश्न येतात. मराठीचा पेपर हा साहजिकच फक्त मराठीतूनच राहील. भाषेवरील हे प्रभुत्व आपल्याला मेरिट लिस्टमध्ये खूप पुढे नेऊ शकतं. भाषेनंतर वळूया सामान्य ज्ञान आणि लॉजिकल ॲबिलिटीकडे. आता सामान्य ज्ञान म्हणजे फक्त इतिहास, भूगोल नाही आहे बरं का. यामध्ये माहितीचा अधिकार म्हणजेच RTI आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रशासकीय कायद्यांवर विशेष लक्ष दिलं जातं. सोबतच चालू घडामोडी आहेतच. आणि लॉजिकल ॲबिलिटीमध्ये तिथे आपल्याला मूलभूत अंकगणित, बीजगणित, सामान्य विज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणीचा सामना करायचा आहे. वेळेचा अचूक गणित जुळवून हे सर्व सोडवणं हाच इथला खरा गेम आहे. विजयाची रणनीती. मुख्य फार्मसी, विषय किंवा कोर फार्मसी, टेक्निकल अभ्यासक्रमावर मिळवलेलं हे प्रभुत्वच आपल्याला अंतिम यश मिळवून देणार आहे. चला तर मग याच्या थोडं खोलात जाऊया. फार्माकॉलॉजी हा या संपूर्ण टेक्निकल विभागाचा जणू आत्माच आहे. इथे औषधांचे प्रकार, त्यांचं सविस्तर वर्गीकरण, डोसेज फॉर्म्स आणि बायो अवेलेबिलिटीचा खूप बारकाईने अभ्यास करणं अपेक्षित आहे. विशेषतः ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स म्हणजे औषधांच्या दुष्परिणामांवर हमखास प्रश्न विचारले जातात. यासोबतच शरीरावर औषधांचा कसा परिणाम होतो हे समजण्यासाठी न्यूरोफार्माकॉलॉजी आणि हृदयाशी संबंधित कार्डिओव्हॅस्क्युलर फार्माकॉलॉजीचं सखोल ज्ञान असणं अगदी मस्ट आहे. आता कायदेशीर चौकटीचं महत्त्व आपण अजिबात दुर्लक्षित करू शकत नाही. औषध निर्माण आणि वितरण हे क्षेत्र अत्यंत कठोर कायद्यांनी बांधलेलं आहे.
फार्मसी ॲक्ट 1948 आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट 1940 यांसारख्या महत्त्वाच्या कायद्यांची केवळ नावं नाही तर त्यांचे शेड्यूल्स आणि नव्या सुधारणा अगदी तोंडपाठ असायला हव्यात. यासोबतच FDA, FSSAI आणि GMP म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस सारख्या प्राधिकरणांचे नियम आणि त्यांच्या स्थापनेची अचूक वर्ष लक्षात ठेवणं हेच खऱ्या अर्थाने निर्णायक ठरणार आहे. चला पुढे जाऊया आणि पाहूया हे कसं जोडलं जातंय. कायद्याच्या या सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष रुग्णालयात कसा वापर होतो. इंडियन फार्माकोपियाच्या विविध आवृत्त्या आणि त्यांची प्रकाशन वर्ष हा हमखास मार्क मिळवून देणारा भाग आहे. प्रत्यक्ष काम करताना रुग्णालयामध्ये औषधांचा साठा कसा हाताळायचा म्हणजेच लॉजिस्टिक्स आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि एका हॉस्पिटल फार्मासिस्टची नेमकी काय भूमिका असते यावर अतिशय प्रॅक्टिकल प्रश्न विचारले जातात. थोडक्यात सांगायचं तर थ्योरी आणि प्रॅक्टिकल ज्ञानाची योग्य सांगड इथे घातली जाते. तर मग हा संपूर्ण ब्ल्यूप्रिंट आता आपल्या समोर आहे. आपण पात्रतेपासून ते अगदी कोअर अभ्यासक्रमापर्यंत सगळं काही कव्हर केलंय. स्पर्धा नक्कीच तगडी आहे, पण योग्य रणनीती आणि सातत्य असेल तर यशाला गवसणी घालणं अजिबात कठीण नाही. सर्व रणनीती आणि अभ्यासक्रम स्पष्ट असताना सरकारी आरोग्य सेवेतील ह्या सुवर्ण संधीचं सोनं करण्यासाठी आता ह्या क्षणापासून तयारीला सुरुवात होईल का? हाच तो क्षण आहे स्वतःला सिद्ध करण्याचा. ह्या माहितीपूर्ण विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग अभ्यासाला लागा आणि यश मिळवा.